आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर आमदार अमोल मिटकरींनी काही सवाल उपस्थित केलेत आणि आता त्यावर विरोधी पक्षांनीही सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे। अजित पवारांचा मृत्यू रहस्यमय असून जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल आपल्याकडे असल्याचं ते वारंवार म्हणत भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलल्यावर 10 दिवसात अपघात झाला असं राऊत यांनी म्हणत गंभीर शंका उपस्थित केली आहे। तर हा अपघात संशयास्पद असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही म्हटलंय। अजित पवार जे वारंवार सांगत होते माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन, हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं। हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसामध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे। हे रहस्यमय आहे। मला जस्टिस लोहियाची आठवण येते। वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे। ज्या पायलटचं नाव पुढे आला होता तो आता जिवंत आहे, कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्याऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं। पण एक नक्की की दाल में कुछ तो काला लगता है। आपले मुख्यमंत्र्यांनी फक्त केंद्रीय मंत्र्यांना एक चौकशी करण्याच्या संदर्भातलं विनंती पत्र देऊन ते मोकळे झालेले आहेत। या संदर्भामध्ये त्यांनी तत्परता दाखवली पाहिजे। जेवढी तत्परता उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची दाखवण्यात आली, मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट जी कार्यक्षमता आणि तत्परता या अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दाखवण्यात जाणं आवश्यक आहे। मला निश्चित विश्वास आहे की हा धोका नव्हता, हा धोका होता आणि अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे। हा घात आहे का अपघात आहे याची डिटेल्समध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ती चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे। हा प्रश्न फक्त रुपाली पाटील धोंबरेंचा नाही आहे, तर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती म्हणते की अजितदादांचा घात झाला आहे, अजितदादांना को मारलेलं आहे का षडयंत्र आहे याचं तुम्ही काढलं पाहिजे। तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं। विमान अपघातात अजित पवारांचा बारामतीत मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। अजित पवारांच्या अपघातावर काही नेत्यांनी सवाल उपस्थित केलेत, पाहूया। संजय राऊत यांचा सवाल असा आहे, विमानात 6 प्रवासी होते, मग मृतदेह 5च का मिळाले? विमानातले कागद का जळले नाहीत? भाजपवर भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर 10 दिवसात अपघात कसा? रुपाली ढोंबरे विचारतायत, विमान 8 वाजता होतं, पायलट अचानक का बदलले? 2 पायलटना एकाच वेळी कसा उशीर झाला? निर्धारित केलेले 2 पायलट ट्रॅफिकमध्ये कसे अडकले? अपघातासंबंधीची प्राथमिक माहिती जाहीर का करत नाहीत? अमोल मिटकरी विचारतायत, कारनं जाण्याऐवजी अचानक विमानानं जायचं कसं ठरलं? विमानाचे पायलट का बदलले? विमानातली कागदपत्र का जळली नाहीत? अपघातावेळी धुकं नव्हतं तर अपघात कसा झाला? अजितदादांचा 100% घात झालाय असं वाटतंय। हर्षवर्धन सपकाळांचे सवाल असे की वेगवेगळी माहिती, वेगवेगळे अहवाल कसे येत आहेत? मुख्यमंत्री चौकशीची तत्परता का दाखवत नाहीत? अपघात संशयास्पदच वाटतोय। तर संजय राऊत यांनी जे आरोप केले त्या आरोपांना भाजपचे मुंबईतील नगरसेवक आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय, पाहूया। खरं तर त्या विमानात भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल असेल तर संजय राऊतांनीच दावा केलाय की ती फाईल जळाली नाही, त्या फाईलचे कागदपत्र सुरक्षित आहेत। माझी संजय राऊतांना विनंती आहे की आपण तिथं जाऊन ती सगळी कागदपत्र जमा करा किंवा ज्यांनी कोणी जमा केली असतील त्यांच्याकडनं स्वतःच्या ताब्यात घ्या। ती ताब्यात घेऊन गरज असेल तर हायकोर्टात, गरज असेल तर सुप्रीम कोर्टात किंवा त्याच्यावर विश्वास नसेल तर एखाद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी ती फाईल घेऊन जावं। गरज असेल तर ट्रम्प यांच्याकडे जावं किंवा आणखी कोणाकडे तरी जावं आणि भारतीय जनता पार्टीवर कारवाईची मागणी करावी।
तर अजित पवारांच्या अपघातावर काही नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. संजय राऊतांनीही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जस्टिस लोया यांचा दाखला दिला. यावर माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता, तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्याकरता देखील प्राथमिक पुरावा लागत असतो. असा सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा रीतीने वावड्या उडवून आपण निष्कारण एखाद्याच्या दुःखात झालेल्या निधनाबद्दल कारण गैरसमजुती पसरवतो आहेत, याचं भान संबंधितांनी ठेवलं पाहिजे. जस्टिस लोया हे एका लग्न समारंभासाठी नागपूरला गेले. त्यांच्या समवेत जे न्यायाधीश बरोबर होते ते जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याशी मी प्रत्यक्ष बोललेलो होतो. जस्टिस लोयांचा मृत्यू हा त्यांचा हृदयविकाराच्या आजारी झाला होता आणि अचानक त्यांना हार्ट अटॅक आल्याने तिथे मृत्यू पावला. परंतु दुर्दैवाने याचं देखील राजकीय भांडवल केलं जातं. हे आपल्या लोकशाहीचं प्रगतचिन्ह म्हणायचं की एखाद्याबद्दल अफवा आणि वावड्या उडून लोकांना झुलवत ठेवायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.